या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री साई चिंतामणी लॉन्स व मंगल कार्यालय, संदीप शेळके, मोबाईल नंबर 98 816 230 27, सुनील शेळके, मोबाईल नंबर 98 502 327 43 आणि बंडू पगार, मोबाईल नंबर 90 28 10 74 68। शहरातील रेणुका नगर भागातील दत्त मंदिरात तेथील भाविकांच्या सहभागातून दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। विविध धार्मिक कार्यक्रमांसोबत भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील रेणुका नगर भागात असलेल्या दत्त मंदिरात देखील दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। पहाटे अभिषेक पूजा विधी नंतर परिसरातून दत्त महाराज पादुकांची मिरवणूक काढण्यात आली। दत्त जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात आकर्षक अशी सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली होती। तसेच गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रोजी त्यानिमित्त भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पाडण्यात आला। SN न्यूज साठी अक्षय गायकवाड। श्री स्वामी समर्थ। नमस्कार। दत्त महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। आज सकाळी दत्त महाराजांवर अभिषेक झाला, त्यानंतर तसेच सत्यनारायणाची पूजा देखील इथं झालेली आहे। नंतर पालखी सोहळा हा संपन्न झालेला आहे। तरी सकाळपासून बरेचसे असे इथं कार्यक्रम साजरे केले गेलेले आहे। भाविकांची बऱ्याच प्रकारे गर्दी होती आणि उद्या महाप्रसादाचा कार्यक्रम होईल। तरी सर्वांनी संध्याकाळी इथे महाप्रसादासाठी उपस्थित राहायचे। सकाळी सत्यनारायणाची पूजा झाली, आता पालखीची मिरवणूक झाली, त्याच्यानंतर महाप्रसाद आहे उद्या आणि अभिषेक आहे 6 वाजता अभिषेक झाला दत्त महाराजांचा। नमस्कार। सर्वप्रथम सर्वांना आपल्या विश्वाचे महागुरु दत्तराया दत्त जयंतीच्या शुभेच्छा। रेणुकानगर या भागामध्ये साधारणतः 14 वर्षापूर्वी अतिशय छोट्या स्वरूपात या ठिकाणी दत्त महाराजांची स्थापना करण्यात आली। तर ती स्थापना करत असताना आमच्या शेजारी उभे असणारे कैलास जाधव हे आणि यांच्या पत्नीने ती स्थापना केली। एक छोटंसं रोपटं लावलं। अतिशय छोटं असं हे मंदिर होतं, परंतु त्यांची श्रद्धा आणि भावना आणि आजूबाजूच्या सर्व परिसरातील नागरिकांच्या साथीमुळं 2014 मध्ये त्या छोट्या मंदिराचा जीर्णोद्धार होऊन या ठिकाणी हे भव्य असं मोठं अतिशय देखणं आणि निसर्गरम्य असं मंदिर या ठिकाणी तयार झालेलं आहे। आणि आम्ही दरवर्षी या ठिकाणी दत्त जयंतीच्या दिवशी दत्तांच्या पादुकांची पूर्ण नगरामध्ये पालखीच्या स्वरूपाने दिंडी काढून सर्व नगरामध्ये फिरून आम्ही 6 वाजता या ठिकाणी आरती होते आणि दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच्या 6 वाजेनंतर भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो। आणि ही अशी प्रथा आम्ही इथून पाठीमागं चालवत आलेलो आहे आणि याही पुढं चालवत राहू। सर्वांना विनंती आहे माझी की उद्या दत्त जयंतीचा भंडारा आहे, सर्वांनी भंडाऱ्यासाठी उपस्थित राहावं। धन्यवाद।